तर हॅलो फ्रेंड्स, आम्ही जात होतो गोवा आणि गोव्याला जायसाठी आम्ही होतो रेडी. आणि यावेळेला आम्ही चाललो होतो पहिल्यांदा विमानात. लय भीती वाटत होती विमानात बसायची. मग जिजूंनी आम्हाला तोपर्यंत ओला बुक करून दिली होती. मग काय पॅकिंग वेकिंग तर सगळं झाली. मग काकूंनी आम्हाला टिक्के बिक्के लावलं, जसं काय आम्ही लय मोठ्या लढाईवर चाललो होतो. पण ठीक आहे, चांगलं वाटलं. मग मी पण काकूंना हळदी कुंकू लावलं आणि पाया लागली. आणि कुंकू तर मला ऑलवेज लयच आवडते. मग निघालो आम्ही. टॅक्सी बुक केली होती, ती खाली टॅक्सी आली होती. टॅक्सीमध्ये बसलो आणि मग चाललो आम्ही एअरपोर्टसाठी. एअरपोर्टला व्हिजिट केलं आणि पहिल्यांदाच एअरपोर्ट पाहिलं. एवढं लाईट अप होऊन असं वाटत होतं बापरे, अंदर जाऊन काय होईन काय नाही. फायनली अंदर गेलो आणि मग नंतर बोर्डिंग पास काढली सोनालीनी. हे तर आमच्या टीम मधली म्हणजे माझ्यासोबतची त्याला हुशार आहे पोरगी. हिला सगळं समजते, अशी काही रोजच विमानात बसते हे. हिने बोर्डिंग पास वगैरे काढली आमच्या तिघींची. ही पाय बोर्डिंग पास आली आमची. आणि आम्ही मग काय, पोरींना वॉशरूम म्हटलं म्हणजे तर आम्ही कुठलंच सोडत नाही, कारण की तिथं मिररच एवढे मस्त मस्त राहायचे. तर आम्ही मग आमचं फोटोशूट चालू केलं, मस्त छान फोटो बिटो काढले. मग आम्ही बॅग चेकिंग वगैरे केली आणि यांनी आम्हाला खूप छान सजेस्ट केलं होतं, कारण आमची पहिली फ्लाईट होती. त्यानंतर आमच्या बॅग चेकिंगसाठी गेल्या. त्यानंतर हे ताईने आमच्यासोबत सेल्फी वगैरे काढली छान मस्त. मग आमच्या बोर्डिंग पास आम्ही दाखवल्या आणि मग आतमध्ये गेलो. आम्हाला वाटलं बॅग चेकिंग संपली, पण नाही. आमच्या ज्या हँडबॅग होत्या त्या पण चेक केल्या त्यांनी, चार्जर विर्जर सगळं. आणि माझी ना पॉवर बँक एअरपोर्टवाल्यांनी जप्त करून टाकली होती. म्हटलं चला जाऊ दे, आता घेतली तर घेतली, यात माती आहे म्हणे. म्हटलं काही बॉम्ब गिम घेऊन तर नाही चालली मी. आणि नंतर अनाउन्समेंट केली की आमची फ्लाईट आली आहे. तर आम्ही चाललो होतो आता आतमध्ये. चेक इन वगैरे केली सगळी. आणि वरतून विमानाचे एवढे आवाज येत होते, एवढी भीती वाटत होती, कसं कसं होत होतं जीव. मग आम्ही केली चेकिंग आणि गेलो आतमध्ये. बापरे, हा व्ह्यू पहा तुम्ही. तुम्ही तरी खूप टाइम बघितला असेल, पण आम्ही फर्स्ट टाइम बघितला. आणि मग चेकिंग केलं आतमध्ये. बापरे, लयच म्हणजे असं वाटत होतं कायच्यात बसली आणि कायच्यात नाही. पण पहिला एक्सपिरियन्स होता, तर माझा खूप छान एक्सपिरियन्स होता पहिला. तुम्ही पण कधी बसा विमानात, चांगलं वाटते मस्त. हे बघा किती क्यूट मुलगी होती. म्हटलं चला फ्लाईट मध्ये बसली तर सही. म्हटलं आता अंदर आली, म्हटलं आता शाहरुख खान दिसून जाऊ. म्हटलं आता, म्हटलं आम्ही तिच्यासोबत फ्लाईट मध्ये मस्त बसायला भेटन. मग काय, घरी फोन लावला मम्मीला ताईला, त्यांना सगळा व्ह्यू दाखवला. आणि मी पण ताईला फोटो बिटो काढले मस्त आम्ही तिथं छान. आणि त्यानंतर यांनी दरवाजा बंद केला. मग त्यानंतर मी सीट बेल्ट लावला. मला काय येत नव्हतं लावता, सोनालीनं मला सांगितलं कसा लावा लागते, मग लावला. फायनली अंधार झाला. मग असं एवढी भीती वाटत होती. आम्हाला सकाळची फ्लाईट पाहिजे होती, पण संध्याकाळची भेटली. मग काय, ते विमान उडून राहिलं आणि मला तर एवढी भीती वाटत होती, उलट्याही होत होत्या, कसं कसं वाटत होतं. तरीला हिंमत नाही हारली, चांगली बसली मी चुपचाप. मग काय, सोनालीचा हात पकडला. असं वाटत होतं मी आकाश पाळण्यात बसली. जो गेला ना वर तो विमान, माहिती पुरी फाटून हातात आलती बाबा. मग काही नाही, मग जरा बरं वाटलं. मग पाणी बिणी पिली. मग काय, कानातून म्हणजे असं एवढा आवाजच नव्हता येत काही. तुम्ही जर बसले असेल फ्लाईट मध्ये तर मला कमेंट्स करून सांगा की कानं असे बहिरे होते काय, म्हणजे कानातून काहीच आवाज नाही. मग फायनली कितीतरी तासानंतर आमची फ्लाईट लँड झाली गोव्याला. त्यानंतर असं त्यांनी आम्हाला छान असं कार्ड दिलं होतं, प्रिटी गर्ल म्हणून, कारण की आमची फर्स्ट फ्लाईट होती. त्याच्यामुळे आमच्या आमच्या तिघींना त्यांनी छान असं सुंदर असं लिहून छान मस्त कार्ड दिलं. आणि मग नंतर तिथे आम्ही म्हणत होतो की बा फायनली आमचा प्रवास चांगला झाला. मग काय, विमानाला टाटा बाय बाय केलं आणि खाली उतरली मस्त. मग इथं आम्हाला बस घ्यायला आली होती. तिथं आमच्या बॅग घ्यायच्या होत्या आम्हाला. बॅग माहित नाही कुठे आहे आम्हाला. त्यांनी गेट नंबर 3 वर जायला सांगितलं. मग आम्ही गेट नंबर 3 वर गेलो. आमच्या बॅगची आता वाट पाहून राहिलो आम्ही. बॅग तर अशा फेकू राहिल्या तर तिथून, जसे का माणसाला फेकते कोणत्या. मग हे आली माझी बॅग, सोनालीनं घेतली. मग मी गेली माझी बॅग घेऊन बाजूनं. म्हटलं तुम्ही घ्या का नका घेऊ तुमच्या बॅगा, माझी बॅग भेटली म्हटलं पहिल्याच नंबरवर. मग काय, यांच्या बॅगा भेटून गेल्या. मग आम्हाला आली होती टॅक्सी पिकअप करायला. तर मग आम्ही आता निघालो हॉटेलला जायसाठी. आणि व्ह्यू तर मस्त होता गोव्यातला. मी लहान असताना आली होती गोव्याला, त्याच्यानंतर आता आली. मग पोहोचलो आम्ही हॉटेलला पोहोचल्यावर हिनं चेकिंग केली हॉटेल. काय, फायनली आम्ही हॉटेलला पोहोचलो. मग गेलो लिफ्ट मध्ये आमच्या रूम मध्ये जायसाठी. आणि इथंही आमचा मित्र भेटला. मित्र म्हणजे हा मिरल आमचा. इथे आमचे फोटो काढणं चालू झालं. एवढं थकल्यावर आम्ही फोटो काढणं काही सोडून नव्हतं राहिलो. आणि हा होता आमचा हॉटेलचा व्ह्यू, खूप छान होता. आणि हे होती आमची रूम. आमच्यासोबत कोणी होतं नाही कपल, तर आम्ही तिघींनाच रूम बुक केली मस्त एकच. आणि एवढी भूक लागली होती, यांनी नाही काय नॉनव्हेज ऑर्डर केलं. मी काय नॉनव्हेज खात नाही, मी आहे व्हेज.
त्याच्यामुळे मग मी चिप्स विप्स बोलवले आणि यायला म्हटलं भाजी दुसरी बोलावं, तर यायनं चिकनचीच भाजी बनवली. मग म्हटलं उद्या माझ्यासाठी फ्राईड राईस मी ऑर्डर केलं, मग फ्राईड राईस खाल्लं. तर असा होता माझा ब्लॉग. तर तुम्ही पण तुमच्या फ्रेंड्ससोबत एकदा नक्की जा. सो बाय बाय, भेटूया नेक्स्ट